रक्तपेढीचा तपासणी अहवाल मनासारखा तयार करून देण्यासाठी 1,00,000 रुपयांची लाच मागून 50,000 रुपये स्वीकारताना धाराशिव येथील प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अश्विनी गोरे यांचे पती तसेच धाराशिव शासकीय रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीतम राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली। 8 मार्चच्या मध्यरात्री पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली असून डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरात असलेल्या अपर्णा रक्तपेढीला डॉक्टर अश्विनी गोरे यांनी 7 मार्च रोजी भेट दिली होती। या भेटीत त्यांनी रक्तपेढीचा मनासारखा पाहणी अहवाल देण्यासाठी 1,10,000 रुपयांची लाच मागितली होती। पैसे न दिल्यास नकारात्मक अहवाल देईल असा इशाराही त्यांनी दिला होता। घाबरलेल्या तक्रारदाराने सुरुवातीला 10,000 रुपये डॉक्टर गोरे यांना दिले। उरलेले 1,00,000 रुपये दुसऱ्या टप्प्यात देण्याचे ठरले। तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन बोडके व त्यांच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली। या पडताळणीत डॉक्टर गोरे यांनी 1,00,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर लाच घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 8 मार्च रोजी मध्यरात्रीची वेळ देण्यात आली होती। तक्रारदाराकडून डॉक्टर गोरे यांचे वेगळे नाव धारण करून आलेले पती प्रीतम राऊत यांनी आधी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून अटक केली।